बघतोस काय मुजरा कर ह्या नावापेक्षा चित्रपटाचं नाव क्रेझी 3 असं ठेवलं असतं ना तरीही चाललं असतं. पण काय ना, आपल्या देशात चाहता वर्ग आणि भक्त वर्ग इतका मीडिओकर असतो ना कधी कधी, आणि कदाचित हेच दाखवायचं होतं बघतोस काय मुजरा करच्या टीमला. इट्स फिल्मी शुक्रवार आणि आजचा चित्रपट आहे बघतोस काय मुजरा कर. हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला हा त्याचा पहिला चित्रपट आहे, ज्यामध्ये शिवभक्तांचा भोळसट आणि आंधळे भक्त ते आकलनीय आणि विश्लेषक भक्त कसे बनतात हा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. हो, प्रयत्न केला गेलाय हे ठळक अक्षरात. आता पहा ना, हा विषय किती मोठा होता, त्यामुळे एक जोरदार कथानक अपेक्षित होतं, पण तसं होत नाहीये. सरपंच नानासाहेब म्हणजे जितेंद्र जोशी, शिवरायांचा निस्सीम भक्त परंतु अतिशय भोळसट. पांडा शेठ म्हणजे अनिकेत विश्वासराव, शिवरायांचा निस्सीम भक्त पण पॉलिटिक्समध्ये मोठमोठे गेम खेळायचे. शिवराज म्हणजे अक्षय टाकसाळे, बाकीचे दोघं भक्त आहेत म्हणून हाही भक्त आहे, पण त्याला काहीतरी नवीन करायचं आहे गावासाठी आणि स्वतःसाठी. तर अशी ही 3 पात्र ज्यांना गड किल्ल्यांचा विकास करायचा आहे, त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्या गावाचा विकास करायचा आहे आणि त्याच्यासाठी ते एक इलेक्शन लढणार आहेत आणि त्या इलेक्शनच्या निमित्ताने ते लंडनच्या दौऱ्याला जाणार आहेत. आणि हो, लंडनच्या दौऱ्याला ते का जाणार आहेत त्याचं कारण जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा तुम्हाला नक्की खूप हसायला येईल. शिवाजी महाराजांचा एक ठेवा जो लंडनमध्ये आहे आणि ह्या साताऱ्याच्या 3 वाघांना हा लंडनमधला ठेवा परत महाराष्ट्रात आणायचा आहे आणि म्हणूनच हे तिघंही कोणताही अभ्यास न करता साधारण वरवरची माहिती जमा करून लंडनमध्ये प्रवेश करतात आणि स्वतःचं शौर्य दाखवायचा प्रयत्न करतात. म्हणूनच मला वाटलं की या चित्रपटाचं नाव क्रेझी 3 असायला हवं होतं. चित्रपटात दाखवलेली ती 3ही पात्र अजिबात पटणारी नाही आहेत. म्हणजे असं कोणी असतं का अशी वाली फिलिंग येते. पण तरीसुद्धा समाजात आपण अशी पात्र पाहिलेली आहेत, त्यामुळे ती पात्र आपल्याला कन्व्हिन्सही होतात. जितेंद्र जोशी आणि अनिकेत विश्वासराव ह्या दोघांची ॲक्टिंगही तशी थोडी कन्फ्युजिंग झाली आहे. म्हणजे ती अगदी सहज आणि लीलया अभिनय वगैरे वाटत नाही. तरीसुद्धा जितेंद्र जोशीने साकारलेला नानासाहेब कुठेतरी पुढे जाऊन एस्टॅब्लिश होतो, परंतु अनिकेत विश्वासरावने साकारलेला पांडा शेठ कुठेही जाऊन एस्टॅब्लिश होत नाही. तो चित्रपटाच्या शेवटपर्यंत कन्फ्युजिंगच वाटतो. हा चित्रपट पाहताना आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे प्रत्येक चित्रपटाचा ना एक स्वभाव असतो. हा स्वभाव म्हणजे चित्रपट प्रेक्षकांसाठी एक मूड सेट करतो, प्रेक्षक तो मूड एक्सेप्ट करतो आणि त्या मूडमध्ये राहूनच त्या चित्रपटामध्ये एनग्रॉस होतो. परंतु बघतोस काय मुजरा कर ह्या चित्रपटाचा हा स्वभावच सापडत नाही आहे. नेमका काय मूड ठेवून हा चित्रपट पाहायचा आणि एन्जॉय करायचा हेही कळत नाही आहे. त्याचं महत्त्वाचं कारण कदाचित हे असू शकेल की प्रमोशनची पद्धत आणि त्या चित्रपटाच्या नावाचं जे वलय होतं, यामुळे प्रेक्षकांचा एक वेगळाच मूड सेट झाला आहे आणि तो मूड घेऊन प्रेक्षक चित्रपट पाहायला जातो आहे आणि तो मूड तितका कन्व्हिन्सिंगली चित्रपटामध्ये सेट होतच नाही आहे. नावाजोगं भारी चित्रपटात काहीच घडत नाही. इंटरव्हलच्या आधीपर्यंतचा वेळ कॅरेक्टर आणि प्लॉट एस्टॅब्लिश होण्यात जातो. इनफॅक्ट शेवटचा जो सीन होता तो पाहताना असं होतं की अरे, जर हेच दाखवायचं होतं तर ॲटलिस्ट ही शेवटपर्यंत पोहोचण्याची प्रोसेस आणखी आकलनीय बनवता आली असती, नाही का? असो, चित्रपट खूप छान झाला आहे. सुंदर सुंदर लोकेशन्स आहेत, उत्तम सिनेमॅटोग्राफी झालेली आहे, उत्तम संगीत मिळालेलं आहे. 1900 करोडचा शिवरायांचा स्टॅच्यू बांधण्यापेक्षा शिवरायांनी तयार केलेला इतिहास जपा हा विषय ह्यापेक्षाही चांगल्या प्रकारे लिहिता आला असता आणि तोही अगदी सढळ हाताने. परंतु ते इथे होत नाही आहे. इथे साधं ब्लाइंड फॉलोवर्सना किंवा पॉलिटिक्स खेळणाऱ्यांना किंवा आपल्या इनएफिशियंट गव्हर्नमेंटला साधी चपराक बसेल अशी कथा बनत नाही आहे. त्यामुळे अपेक्षेसारखं इथे काही होत नाही आणि हा चित्रपट तुमच्या हृदयाचा किंवा काळजाचा ठाव वगैरे घेत नाही. अपेक्षा होती पण तसं काहीच घडत नाही. त्यामुळे सॉरी, मी या चित्रपटाला देते 2.5 स्टार्स. पण अर्थात माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही नक्की थिएटरमध्ये जा, हा चित्रपट पहा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला म्हणजे तुमचे रिव्ह्यूज ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. तर अशा मूवी रिव्ह्यूजसाठी आणि नवनवीन शोजसाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, जे आहे राजश्री मराठी.
आणि हो, जर तुम्हाला एंटरटेनमेंटचा डेली डोस रोज हवा असेल तर राष्ट्रीय मराठीचं आमचं नवीन चॅनल येतं आहे, ते म्हणजे मराठी बज, तर तेही सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू, बाय.